विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज कोरियाच्या या सेकंड सेमिस्टरच्या पेपरमधील इकॉनॉमीज अँड डिसइकॉनॉमी टू स्केल याला मराठीमध्ये उत्पादनातील मितव्ययता, त्यालाच आपण बचत किंवा लाभ असे म्हणतो, आणि उत्पादनातील अमितव्ययता त्याला आपण हानी किंवा अबचत असे म्हणतो. तर ह्या अबचती आणि बचती ज्या आहेत उत्पादनातल्या, तर त्याचा अभ्यास आपण या तासामध्ये करणार आहोत. आपण मागील तासामध्ये उत्पादना संदर्भात जे काही उत्पादनाचे नियम आहेत ते नियम आपण अभ्यासले. आणि मग उत्पादनाचे नियम अभ्यासत असताना आपण दोन वेगवेगळे उत्पादन नियम अभ्यासले. एक अल्पकाळासाठी लागू पडतो आणि एक दीर्घकाळासाठी. मग अल्पकाळामध्ये जो प्रत्याश येतो त्याला आपण बदलत्या प्रमाणाचा नियम, इंग्रजीमध्ये त्यालाच लॉ ऑफ व्हॅरिएबल प्रॉपोर्शन असं म्हणतात. हा बदलत्या प्रमाणाचा नियम जो आहे तर हा अल्पकाळामध्ये प्रत्याश येतो, कारण अल्पकाळामध्ये उत्पादनाचे दोन प्रकारात उत्पादन घटकाचे दोन प्रकारात विभाजन केले जाते. एक स्थिर उत्पादन घटक आणि दुसरा बदलते उत्पादन घटक. अल्पकाळामध्ये सर्वच उत्पादनाचे घटक हे बदलणारे नसतात, त्यामुळे काही घटक हे स्थिर असतात तर काही घटक हे बदलणारे असतात. मग अल्पकाळामध्ये आपण फक्त बदलत्या उत्पादन घटकामध्ये बदल करून आपण उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मग या उलट दीर्घकाळामध्ये उत्पादनाचे सर्व घटक हे बदलणारे असतात आणि म्हणून त्या ठिकाणी उत्पादन घटकांचे प्रकार हे केले जात नाहीत. त्या ठिकाणी सर्वच उत्पादन घटक हे बदलणारे असल्यामुळे उत्पादनाचे जे घटक आहेत तर ते समप्रमाणात वाढवून उत्पादन घेतले जाते. आणि मग त्या ठिकाणी परिमाण प्रत्याय नियम जो आहे तर हा परिमाण प्रत्याय नियम त्या ठिकाणी लागू पडतो. आणि मग त्या नियमाची तो नियम हा दीर्घकाळामध्ये अनुभवास येतो. तर आपल्याला आज उत्पादनातील मितव्ययता, ज्याला आपण बचती असं म्हणतो, आणि उत्पादनातील अमितव्ययता, ज्याला आपण अबचती असं म्हणतो. आता बचती म्हणजे लाभ आणि अबचती म्हणजे हानी. तर आपण उत्पादनातील मितव्ययता आणि उत्पादनातील अमितव्ययता यांचा अभ्यास आपण आज करणार आहोत. आता डॉक्टर मार्शल यांनी उत्पादनाचे प्रमाण आणि उद्योग संस्था प्राप्त होणाऱ्या मितव्ययता व अमितव्ययता या संदर्भातील महत्त्वपूर्ण लिखाण केलेले आहे. आणि मग उद्योग संस्थेचा आकार जसजसा विस्तारत जातो व मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते तसतसे उद्योग संस्थेला आवश्यक लाभ मिळतात आणि या लाभाला मितव्ययता किंवा बचती असे म्हणतात. काय आहे महत्त्वाचं आहे की उद्योग संस्थेचा आकार जसजसा विस्तारत जातो आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते तसतसे उद्योग संस्थेला आवश्यक लाभ मिळतात आणि या लाभालाच काय म्हटलं जातं, मितव्ययता किंवा बचती असे म्हटलं जातं. आणि मग मितव्ययतेचे वेगवेगळे दोन प्रकारात विभाजन केले जाते. आणि मग यामध्ये पहिला प्रकार जो असतो, पहिलं जे विभाजन केलं जातं, वर्गीकरण आहे, ते आहे अंतर्गत मितव्ययता आणि दुसरं आहे बहिर्गत मितव्ययता. तर आपण ज्या क्रमानं आहेत तर सुरुवातीला अंतर्गत मितव्ययता कोणकोणत्या असतात त्या अभ्यासू आणि नंतर बहिर्गत मितव्ययता कोणत्या असतात ते पाहूया. आता सुरुवातीला अंतर्गत मितव्ययता म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. आपल्याला माहीत झालं की उद्योग संस्थेचा आकार वाढत गेला किंवा उद्योग संस्थेनं मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं, त्यामुळे उद्योग संस्थेला लाभ होतात आणि या लाभालाच काय म्हणायचं, मितव्ययता म्हणायचं. परंतु त्यामध्ये सुद्धा पुन्हा अंतर्गत मितव्ययता म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे.
आणि मग अंतर्गत मितव्ययता जी आहे, तर अंतर्गत मितव्ययता म्हणजे काय, की जी उद्योग संस्था स्वतःचा आकार वाढविते व मोठ्या प्रमाणावर उत्पादन करते, अशा उद्योग संस्थेला अंतर्गत मितव्ययता प्राप्त होतात. आणि मग अंतर्गत मितव्ययता जे आहेत, तर अंतर्गत मितव्ययता उद्योग संस्थेने उत्पादनाचे प्रमाण वाढविल्यामुळे त्यास काही फायदे मिळतात आणि त्याचा परिणाम उद्योग संस्थेच्या अनेक खर्चात बचत होते आणि मग अशी बचत झाली की त्यामुळे तिला अंतर्गत मितव्ययता अंतर्गत बचती जी आहेत किंवा मितव्ययता जी आहे ती निर्माण होते. आणि मग ही जी काही अंतर्गत मितव्ययता आहे, तर ही अंतर्गत मितव्ययता कशामुळे निर्माण झाली, की उद्योग संस्थेच्या अनेक खर्चात बचत होते. ती बचत कशामुळे होते, उद्योग संस्थेचा आकार वाढला, उद्योग संस्थेचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलं, तर यामुळे मग त्यांना काही काही फायदे निर्माण होतात आणि हे फायदे निर्माण झाले, हे फायदे त्यांना मिळाले की मग उद्योग संस्थेंना जो काही खर्च असतो त्यांचा, जो काही उत्पादन खर्च असतो, तर अशा अनेक खर्चामध्ये बचत होते आणि मग अशी बचत झाली की त्यामुळे त्यांना अंतर्गत बचती किंवा अंतर्गत मितव्ययता ह्या प्राप्त होतात. मग ह्या अंतर्गत मितव्ययता कोणत्या आहेत, तर त्या आपण आता पाहणार आहोत. तर यामध्ये पहिली अंतर्गत मितव्ययता जी आहे ती ही कशामुळे निर्माण होते, तर त्यामधले पहिली अंतर्गत मितव्ययता आहे श्रम विभागणी व श्रम विशेषीकरण. श्रम विभागणी व विशेषीकरण. आणि मग उद्योग संस्था मोठ्या प्रमाणावर उत्पादन करीत असेल तर श्रम विभागणी व विशेषीकरणाचे अवलंब करणे शक्य होते. आणि मग असा अवलंब जर केला तर त्यामुळे मग श्रमिकाची उत्पादकता वाढण्यास मदत होते आणि दुसरी बाब आहे की वस्तूचा दर्जा सुधारतो. काय आहे, जर एखाद्या उद्योग संस्थेने मोठ्या प्रमाणावर उत्पादन करीत असेल तर त्यांना श्रम विभाजन आणि श्रम विशेषीकरण करणं शक्य असतं. आणि मग हे जर केलं तर मग उद्योग संस्थेला काय होतं की त्यांच्या श्रमिकांची जी उत्पादकता आहे त्या उत्पादकतेसुद्धा वाढ होते आणि वस्तूचा दर्जा सुधारतो. आणि मग प्रत्येकाच्या जे काही विशिष्ट कर्तृत्वाचा किंवा कौशल्याचा पुरेपूर वापर असतो, तो पुरेपूर वापर या श्रमविभाजन व श्रमविशेषीकरण याने करून घेता येतो. आणि मग विशेषज्ञ जे आहेत त्या विशेषज्ञांचा सुद्धा उपयोग या ठिकाणी करून घेता येतो. परिणामतः उद्योग संस्थेचा जो उत्पादन व्यय आहे तो व्यय कमी होतो आणि व्यय कमी झाल्यामुळे उद्योग संस्थेला लाभ मिळतो. तर पहिलं जे आहे की श्रम विभागणी आणि श्रम विशेषीकरण. आता दुसरा जो लाभ आहे, तर दुसरा लाभ आहे तांत्रिक व यांत्रिक बचत. आता यामध्ये तांत्रिक व यांत्रिक बचत जी आहे ही जी तांत्रिक आणि यांत्रिक बचत आहे, तर यामध्ये उत्पादनातील वाढीनुसार काय होतं की अद्ययावत आणि महाग यंत्रसामग्री खरेदी करता येणं त्यांना शक्य होते किंवा ती खरेदी करता येते. आणि मग उद्योग संस्थेचा आकार वाढल्यामुळे उद्योग संस्था आधुनिक उत्पादन तंत्राचा अवलंब करते, नवीन यंत्राचा वापर करू शकते आणि मग याचा परिणाम उत्पादनात वाढ होऊन त्यांना काय होतं, सरासरी उत्पादन खर्च जो आहे तो खर्च घटतो आणि मग इमारती, शक्तीसंच, मोठमोठी यंत्रसामग्री हे तुलनात्मकरित्या स्वस्त पडतात आणि परिणामतः मग तांत्रिक आणि यांत्रिक बचत होऊन त्यांना फायदा जो आहे तो फायदा होतो. तर ही एक त्यामधील जी काही अंतर्गत मितव्ययता आहे ती सांगितली जाते. त्यानंतर आहे व्यवस्थापकीय बचत. आता उत्पादनाचे प्रमाण वाढल्याने उद्योग संस्था प्रत्येक विभागासाठी तज्ज्ञ व्यवस्थापकाची नियुक्ती करू शकते. काय आहे, तज्ज्ञ व्यवस्थापकाची नियुक्ती करू शकते. आणि मग तज्ज्ञ व्यवस्थापकाची नियुक्ती जर केली तर उद्योग संस्थेच्या उत्पादनात परिणामकारक वाढ घडून आणता येते आणि मग वस्तूचा दर्जा सुधारतो. थोडक्यात उद्योग संस्थेच्या उत्पादनाची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होते. यामुळे उद्योग संस्थेच्या वस्तूच्या मागणीत वाढ व नफ्यातसुद्धा वाढ घडून येते
म्हणून व्यवस्थापकीय बचत ही सुद्धा काय सांगितली जाते, एक अंतर्गत मितव्ययता सांगितली जाते. त्यानंतर आहे भांडवलाची उपलब्धता. आता उद्योग संस्थेचा आकार जसजसा विस्तारत जातो तसे त्या उद्योग संस्थेस वित्त पुरवठा जो आहे तो वित्त पुरवठा करू इच्छिणाऱ्या वित्तीय संस्थेच्या संख्येत सुद्धा वाढ होत जाते. आणि मग या वित्तीय संस्था उद्योग संस्थास अल्प व्याजदरात कर्ज पुरवठा करण्याची तयारी दर्शवतात. आणि मग असा जर अल्प व्याजदरामध्ये जर त्यांना कर्ज मिळत असेल तर त्यामुळे सुद्धा कर्जाचा दर जो आहे, व्याजाचा दर जो आहे, तो व्याजाचा दर जर कमी झाला तर त्यामुळे सुद्धा व्याजात मोठी बचत होते. आणि म्हणून मग उद्योग संस्थेला यामधून सुद्धा अंतर्गत मितव्ययता जी आहे ती प्राप्त होते. त्यानंतर बाजारपेठेतील लाभ जे आहेत, तर बाजारपेठेतील लाभ हे सुद्धा एक महत्त्वाचे अंतर्गत मितव्ययता यामुळे सुद्धा निर्माण होते. आता मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या ज्या उद्योग संस्था असतात त्यांच्या खरेदी विक्रीतही लाभ होतो. कच्चा माल व इतर उत्पादन घटक खरेदी करताना या उद्योग संस्थेस खात्रीने तसेच कमी किमतीत ते काय आहे मिळू शकतात. आणि मग हे जे काही उत्पादन घटक आहेत, हे उत्पादन घटक त्यांना जर कमी किमतीत मिळू लागले तर मग आता आणि पुन्हा कमी किमतीत मिळतात आणि दुसरे वस्तूची विक्री करताना अनुकूलता प्राप्त होतात. आणि मग जाहिरात करणे, प्रतिनिधी नियुक्त करणे, प्रदर्शन व विक्री या मार्गाचा अवलंब करून ही उद्योग संस्था बाजारपेठेत आणि इतर उद्योग संस्थांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित करू शकते. आणि म्हणून बाजारपेठेतील लाभ हे सुद्धा उद्योग संस्थेच्या अंतर्गत मितव्ययतामध्ये याचा सुद्धा समावेश होतो. त्यानंतर आहे जोड वस्तू किंवा आपण ज्याला उपउत्पादने म्हणतो. मग या जोड वस्तू आणि उपउत्पादने हे सुद्धा अंतर्गत मितव्ययता निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहे. आपण पाहतो की मुख्य वस्तूच्या उत्पादनाकरिता वापरण्यात येणारा जो काही कच्चा माल आहे, त्या कच्चा मालातील काही भाग हा काय राहतो, तसाच शिल्लक राहतो. आणि मग हा शिल्लक राहिलेला भाग जो आहे त्यातून जोड वस्तू किंवा उपउत्पादने निर्माण करता येतात. आता उदाहरणार्थ आपण साखर कारखाना पाहतो. आता साखर कारखान्यामधील जे काही ऊसाचे चिपाडे असतात तर या चिपाडापासून जेव्हा आपण रस काढतो आणि त्या रसापासून काय होते, साखर होते. परंतु त्या चिपाड्यामध्ये जे काही थोडा रस शिल्लक राहतो तर त्या रसापासून उपउत्पादन म्हणून इथेन असेल, अल्कोहोल असेल तर याची निर्मितीसुद्धा होते. आणि म्हणून मग साखर उत्पादनासोबत इथेन, अल्कोहोल याची निर्मिती जी झाली तर त्याला म्हणायचं उपउत्पादने. आणि मग अशा उपउत्पादने जी आहेत तर त्या उपउत्पादनामुळे सुद्धा काय होतो की मुख्य उत्पादनास जे मुख्य उत्पादन आहे तर या मुख्य उत्पादनास काही उपउत्पादनाची निर्मिती करता येते. आणि मग त्यामधून सुद्धा काय आहे की उत्पादनाचे मोठे प्रमाण असलेल्या ज्या उद्योग संस्था आहे तर त्या उद्योग संस्थेमध्ये मुख्य उत्पादन जे आहे तर या मुख्य उत्पादनाचा उत्पादन खर्चात सुद्धा आपल्याला घट करता येते. कारण ज्या काही उपवस्तू निर्माण झाल्या त्या उपवस्तूच्या विक्रीमधून मुख्य उत्पादनाच्या उत्पादन खर्चामध्ये आपल्याला घट करता येते. आणि म्हणून मग असे काही उत्पादनं आहेत की त्यामधून सुद्धा काय आहे उद्योग संस्थेला उत्पादन जे आहे ते उत्पादन हे मिळत असतं. आणि म्हणून यासुद्धा अंतर्गत मितव्ययता म्हणून याचा समावेश केला जातो. यानंतर आहे जोखीमेत घट. आता जोखीमेत घट जी आहे, उत्पादन प्रक्रिया ही विविध जोखीमासाठी परिपूर्ण असते. मोठ्या प्रमाणावर भांडवल हाताशी असल्यामुळे उत्पादन पद्धती, वस्तूचे प्रकार इत्यादीबाबत विविधता आणता येते. या संदर्भात जी काही जोखीम आहे त्या जोखीमी स्वीकारून त्या जोखीमी कमीसुद्धा करता येतात. आणि मग वाढत्या उत्पादनाबरोबर धोक्यांना तोंड देण्याची जी काही क्षमता आहे ती क्षमतासुद्धा वाढत जाते. आणि किमतीतील जी काही उच्चवचनं आहेत, उच्चवचनं म्हणजे कसे, ज्याला आपण चढ उतार म्हणतो, मंदी, तेजी, हे जे काही उच्चवचनं आहेत किंवा विक्रीतील चढ उतार आहेत तर हे
किंवा अशा अनेक धोक्यांना उद्योग संस्था सहज सामना करू शकते आणि अशा प्रकारे उद्योगधंद्याला सुरक्षितता आणि स्थैर्य मोठ्या प्रमाणावर मिळते. म्हणून जोखमीत सुद्धा काय आहे घट झाली तर त्यामुळे सुद्धा काय आहे उद्योग संस्थेला अंतर्गत मितव्ययता ह्या प्राप्त होतात. त्यानंतर आहे प्रयोग आणि संशोधन. आता प्रयोग आणि संशोधन यावर सुद्धा काय आहे एखाद्या उद्योग संस्था जर मोठ्या प्रमाणात उत्पादन करू लागली तर तिला प्रयोग आणि संशोधन ज्याला आपण रिसर्च म्हणतो तर हे रिसर्च करण्यासाठी सुद्धा त्यांना काय आहे ती खर्च करू शकते. आणि मग यंत्रे उत्पादन यंत्रे प्रक्रिया इत्यादीमध्ये सुधारणा करता येते. आणि मग या संशोधनामधून उत्पादन तंत्रे असतील, उत्पादनाचे यंत्रे असतील, उत्पादन प्रक्रिया असेल तर या सर्वमध्ये सुधारणा करता येते. आणि मग यामध्ये सुधारणा झाले की परिणामतः उत्पादन शक्ती वाढून सरासरी व्यय जो आहे तो सरासरी व्ययसुद्धा काय होतो यामुळे कमी होतो. आणि तो कमी झाला की अंतर्गत मितव्ययता ह्या काय आहेत निर्माण होतात. त्यानंतर आहे खरेदी विक्रीचा खर्च. आता मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या ज्या उद्योग संस्था असतात तर त्या काय करतात की उत्पादनाकरिता मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री कच्चा माल खरेदी करावा लागतो. आणि मग तसेच मोठ्या प्रमाणावर जर तो मालसुद्धा मोठ्या प्रमाणावर विकला जातो. आणि मग त्यामुळे विविध प्रकारची बचत होते. आणि मग बचत कशी होते जर मोठ्या प्रमाणावर जर उत्पादन करायचं असेल तर कच्चा माल जो आहे तर तो कच्चा माल यंत्रसामग्री काय आहे कमी किमतीला किंवा जी काही अधिक माल खरेदी करत असल्यामुळे कमी किमतीला तो मिळू शकतो. आणि म्हणून त्यामध्ये सुद्धा बचत होते. किंवा पुन्हा आहे की स्वतःचे प्रतिनिधी नेमून मोठ्या प्रमाणावर जाहिरात करून व्यापक प्रमाणावर ज्याला आपण काय म्हणतो की बाजारपेठ जी आहे तर ती बाजारपेठ मिळवून चांगल्या किमतीला उत्पादनाची विक्री करता येते. आणि त्यामुळे सुद्धा अंतर्गत मितव्ययता जी आहे ती अंतर्गत मितव्ययता निर्माण होते. तर एवढ्या बाबी आहेत की या बाबीमुळे काय आहे उद्योग संस्थेला अंतर्गत मितव्ययता निर्माण होतात. त्यानंतर आहे बहिर्गत मितव्ययता. दुसरा जो भाग आहे तर दुसरा भाग आहे मितव्ययतेचा बहिर्गत मितव्ययता. जशा अंतर्गत मितव्ययता निर्माण होतात तशा बहिर्गत मितव्ययता सुद्धा निर्माण होतात. आणि मग डॉक्टर मार्शल यांच्यामध्ये उद्योग संस्था जेव्हा उत्पादनाचे प्रमाण वाढवितात तेव्हा त्या उद्योग संस्थेस काही बाबीत फायदे मिळतात. आणि मग एका मोठ्या उद्योग संस्थेच्या परिसरात अनेक मोठ्या उद्योग संस्था स्थापन केल्या जातात किंवा होतात. आणि मग तेथे उद्योगाचे स्थानिकीकरण निर्माण होते घडून येते. आणि मग त्यामुळे या परिसरामध्ये विविध सोयी सुविधांची निर्मिती केली जाते. आणि मग त्याचा लाभ तेथील सर्वच उद्योग संस्थांना होतो. आणि मग ह्या ज्या मितव्ययता आहेत तर ह्या मितव्ययतेचा संबंध उद्योग संस्थेच्या अंतर्गत बाबीशी येत नाही. आणि म्हणून मग अशा ज्या मितव्ययता आहेत तर याला म्हणायचं बहिर्गत मितव्ययता. म्हणजे बहिर्गत मितव्ययता काय आहेत तर त्या उद्योग संस्थेच्या परिसरात अनेक उद्योग संस्थेचं स्थानिकरण जर झालं तर त्यामुळे सुद्धा काय आहे त्यांना इतर लाभ बाहेर मिळत असतात. आणि हे सगळे लाभ कसे असतात उद्योग संस्थेच्या बाहेरचे असतात. आणि म्हणून त्याला आपण बहिर्गत मितव्ययता असे म्हणतो. आणि मग बहिर्गत मितव्ययता अशा कोणत्या आहेत तर त्या बहिर्गत मितव्ययता सुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत. आणि यामध्ये मग पहिली बहिर्गत मितव्ययता आहे वाहतूक व दळणवळण व्यवस्थेतील बदल. आणि मग उद्योग संस्थेचा व्याप वाढत असताना स्थानिक संस्था किंवा राज्य सरकार यासारख्या प्रादेशिक संस्था उद्योगासाठी आवश्यक ज्या काही आपण ज्याला पायाभूत सुविधा म्हणतो तर या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मदत करतात. मग त्यामध्ये रस्ते आहे, रेल्वे आहे, टपाल आहे, टेलिफोन आहे. आणि मग इत्यादी पायाभूत सुविधांची प्राधान्यक्रमाने निर्मितीही त्या ठिकाणी केली जाते. आणि मग याचा उत्पादन वाढीवर अनुकूल परिणाम होतो. कारण रस्ते, रेल्वे, टपाल, टेलिफोन ह्या जर पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तर उद्योग संस्थेला कच्च्या मालाची जी काही उद्योग संस्थेपर्यंत आणण्याचा जो काही खर्च आहे त्यासाठी सुद्धा कमी वेळ लागतो. रस्ते चांगले असल्यामुळे जो काही कच्चा माल आहे तो वेळेच्या आत उद्योग संस्थेमध्ये पोहोचतो. पुन्हा तयार झालेला जो पक्का माल आहे तो पक्का माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा
वेळ कमी लागतो किंवा तो चांगल्या पद्धतीने पोहोचतो आणि यामुळे मग उद्योग संस्थेला वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेतील जे काही बदल होतात त्यामुळे बहिर्गत मितव्ययता निर्माण होतात. त्यानंतर आहे बँकेच्या संख्येत वाढ. आता ज्या ठिकाणी उद्योग संस्थेचं एकत्रीकरण झालं त्या औद्योगिक परिसरामध्ये काय होतं की विविध बँकेच्या शाखा सुरू करण्याची स्पर्धा लागते आणि मग ही स्पर्धा सुरू झाली की त्यामुळे मग व्यापारी बँका ह्या कर्ज पुरवठा करण्याची संधी त्यांना उपलब्ध होते आणि मग त्या बँकामध्येच एक स्पर्धा निर्माण होते आणि मग या स्पर्धेमुळे काय होतं की उद्योग संस्थांना पूर्वी ज्या व्याजदराने कर्ज मिळायचं त्यापेक्षा कमी व्याजदराने आता कर्ज मिळते आणि मग हे जर कमी व्याजदराने कर्ज मिळालं तर त्यामधून सुद्धा जो काही व्याजदर कमी झाला तर त्यामधून सुद्धा काय आहे उत्पादन वाढीच्या विविध योजना ह्या त्यांना या बँका ज्या आहेत तर यामधून त्यांना ही जी काही मितव्ययता आहे त्या मितव्ययता निर्माण होतात आणि पुन्हा उत्पादन वाढीच्या वेगवेगळ्या योजनासुद्धा बँकामार्फत त्यांना मूर्त स्वरूप देता येतं आणि म्हणून बँकेच्या संख्येत वाढ ही सुद्धा त्यांची बहिर्गत मितव्ययता सांगितली जाते. त्यानंतर आहे की सहाय्यक उद्योग संस्थाची निर्मिती. आता एखादी मोठी उद्योग संस्था जर स्थापन झाली तर त्या उद्योग संस्थेच्या परिसरात अनेक उद्योग संस्था निर्माण होतात आणि मग ही मोठ्या उद्योग संस्थेची मागणी जी आहे तर ती मागणी मग मोठी मागणी निर्माण झाली तर उद्योग संस्था गुंतवणुकीत वाढ करते व उत्पादन देखील वाढवते आणि मग अशी उद्योग संस्थेला काही सुट्टे भाग लागतात आणि मग हे सुट्टे भाग तयार करणाऱ्या उद्योग संस्थासुद्धा त्या परिसरात स्थापन केल्या जातात आणि मग असे सुट्टे भाग काय आहे उदाहरणार्थ आपण त्याला एखादी TV तयार करणारी कंपनी आहे. आता TV तयार करणारी कंपनी काय करते तर TV तयार करणाऱ्या कंपनीला अनेक वेगवेगळे सुट्टे भाग लागतात. मग वेगवेगळे काय आहेत की पिक्चर ट्यूब असेल, TVचं वरचं कवर आवरण असेल, त्यानंतर TVचा जी आपण वेगवेगळे कंडेन्सर असतील, वेगवेगळे त्यामधील पार्ट असतील तर हे पार्ट काय आहे तर वेगवेगळ्या उद्योग संस्थेकडून ते काय मागवले जातात. परंतु काय होतं की मोठ्या उद्योग संस्था जर एखाद्या ठिकाणी स्थापन झाली तर सुट्टे भाग तयार करणाऱ्या उद्योग संस्थासुद्धा त्या परिसरात स्थापन केल्या जातात आणि मग त्यामुळे मूळ उद्योग संस्थेची मोठी सोय होते आणि त्यांच्या उत्पादनात वाढ होते. आता मी एक TVचं उदाहरण दिलं. उदाहरणार्थ स्कूटरसुद्धा आहे, स्कूटर आहे, मोटार आहे. कारण स्कूटर निर्माण करायचं असेल तर त्यासाठी ट्यूब लागतं, टायर लागते, त्यासाठी वेगवेगळ्या बेरिंग लागतात, वेगवेगळे मशीनमधले पार्ट आहेत ते पार्ट लागतात आणि मग असे वेगवेगळे पार्ट सुट्टे भाग जे आहेत ते सुट्टे भाग तयार करणाऱ्या जर उद्योग संस्था त्याच परिसरात निर्माण झाल्या तर त्यामुळे सुद्धा उद्योग संस्थांना काय होतं बहिर्गत मितव्ययता जी आहे त्या बहिर्गत मितव्ययता निर्माण होतात. म्हणून सहाय्यक उद्योग संस्थेची निर्मिती हे यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रशिक्षण संस्थाची स्थापना आणि मग प्रशिक्षण संस्थाची स्थापना. आता उद्योग संस्थेचा विस्तार होत असताना विविध प्रकारची उत्पादने करणाऱ्या उद्योग संस्थांना कुशल मनुष्यबळाची गरज असते आणि मग हे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांची जी काही मागणी असेल त्या मागणीनुसार मनुष्यबळ तयार करण्यासाठी वेगवेगळ्या ज्याला आपण प्रशिक्षण संस्था म्हणतो त्या प्रशिक्षण संस्था त्या परिसरामध्ये स्थापन केल्या जातात. मग त्यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे, त्याला आपण ITI म्हणतो. त्यानंतर तंत्रनिकेतन आहे, अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत, व्यवस्थापकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे काही संस्था आहेत. तर या सर्व संस्थाची त्या भागामध्ये काय आहे त्या परिसरामध्ये स्थापना केली जाते आणि म्हणून याचे सुद्धा लाभ त्या उद्योग संस्थांना मिळत असतात. त्यानंतर आहे संशोधन संस्थांची स्थापना. आता उद्योग संस्थेचं प्रयोग आणि संशोधन हे वेगळं आणि संशोधन संस्थाची जी काही स्थापना आहे ती वेगळी, ती उद्योग संस्थेच्या बाहेर. आता मोठ्या प्रमाणावर उत्पादन जेव्हा त्याला चालना मिळते तेव्हा अनेक उद्योग संस्था एका ठिकाणी एकत्र आल्यास तेथे संशोधनात सुद्धा मोठी संधी मिळते. मग काही उद्योग संस्था काय करतात स्वतः या कार्यासाठी प्रोत्साहन देतात तर अनेकदा सरकार यामध्ये पुढाकार घेते
आणि मग त्या ठिकाणी संशोधनाचा जो काही संस्था आहे, संशोधन संस्था आहे, त्या संस्था निर्माण केल्या जातात. आणि मग या संशोधन संस्थाचा लाभ सर्व उद्योग संस्थांना घेता येतो आणि यातून उत्पादन वाढीस पोषक वातावरण निर्माण होते आणि यामुळे उत्पादनाचा वेग वाढतो आणि पुन्हा त्यांचे सरासरी व्यय जो आहे तो घटू लागतो आणि त्यामुळे त्यांना मितव्ययता किंवा बचती जी आहेत त्या निर्माण होतात. त्यानंतर आहे वीज पुरवठा उपलब्ध. आता उद्योग संस्थांचे जर स्थानिकीकरण झाले तर त्या औद्योगिक परिसरामध्ये पुरेसा वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संबंधित यंत्रणा करते आणि मग यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते. उद्योगधंदे व आर्थिक विकास याचा परस्पर संबंध विचारात घेतल्यास शासन यामध्ये पुढाकार घेऊन नियमित वीज पुरवठा करते आणि मग असा जर वीज पुरवठा झाला तर याचे सुद्धा उद्योग संस्थांना लाभ प्राप्त होतात आणि म्हणून हे सुद्धा एक बहिर्गत मितव्ययता म्हणून सांगितली जाते. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे बाह्य मितव्ययता किंवा बचती होऊन उद्योग संस्थांना लाभ प्राप्त होतो आणि अशा मितव्ययतामुळे उत्पादनाचा वेग वाढतो व वर्धी, ज्याला आपण वाढते उत्पादन जे आहे तर वाढता परिमाण प्रत्यय नियम या ठिकाणी प्रत्ययास येतो. तर अशा पद्धतीने आपण अंतर्गत मितव्ययता आणि बहिर्गत मितव्ययता ह्या ज्या दोन मितव्ययता होत्या त्या आपण पाहिल्या. आता यानंतर या उलट किंवा या विरुद्ध संकल्पना आहे की उत्पादनातील अमितव्ययता. अमितव्ययता म्हणजे काय? अमितव्ययता म्हणजे अबचती किंवा हानी, नुकसान. आणि मग उद्योग संस्थेच्या उत्पादनाचे आपण पाहिलं की आकार जसा वाढत जातो तसा त्यांना लाभ प्राप्त होतो, परंतु एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आकार वाढणं हे योग्य असतं. त्याच्यापेक्षा आणखीन जर त्या उद्योग संस्थेचा आकार वाढत गेला किंवा त्या उद्योग संस्थेचं उत्पादन वाढत गेलं तर मग अशा अतिरिक्त वाढलेल्या उत्पादनामुळे किंवा उद्योग संस्थेच्या आकारामुळे त्यांना लाभ मिळण्याऐवजी त्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यांना मितव्ययता मिळण्याऐवजी त्यांना अमितव्ययता मिळण्यास प्रारंभ होतो किंवा मिळते. आणि म्हणून आपल्याला उत्पादनातील अमितव्ययता सुद्धा पाहायच्या आहेत की अमितव्ययता कोणकोणत्या आहेत. आणि मग अमितव्ययतेची सुद्धा मितव्ययतेप्रमाणे दोन भागामध्ये वर्गीकरण केलं जातं. एक आहे अंतर्गत अमितव्ययता आणि दुसरी आहे बहिर्गत अमितव्ययता. तर यामध्ये आपण आता सुरुवातीला अंतर्गत अमितव्ययता आपण पाहूया. आत्ता सांगितल्याप्रमाणे युक्ततम उत्पादनमानापेक्षा उत्पादनात वाढ करीत गेल्यास प्रति एकक उत्पादन व्ययात वाढ होऊ शकते, है ना. प्रति एकक उत्पादन व्ययात वाढ होते म्हणजे जो खर्च आहे तो खर्चसुद्धा वाढायला सुरुवात होते. कधी पण जेव्हा तुम्ही युक्ततम उत्पादन जे आहे त्या उत्पादनापेक्षा आणखीन उत्पादन जर वाढवत राहिले तर त्यानंतर एकूण उत्पादन व्ययात काय होते? वाढ होताना दिसून येते. आणि मग आता ह्या ज्या अंतर्गत अमितव्ययता आहेत त्या कोणत्या आहेत? तर यामध्ये पहिली अंतर्गत अमितव्ययता आहे उत्पादन घटकांचा मर्यादित पुरवठा व मोबदला. आता उद्योग संस्थेने मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचे ठरवले तर त्यासाठी उत्पादन घटकांची त्यांना गरज असते आणि मग अशा उत्पादन घटकांचा जर पुरवठा मुबलक प्रमाणात झाला तर ठीक आहे, परंतु जर अशा उत्पादन घटकांचा पुरवठा हा मर्यादित असेल तर उद्योग संस्थेस हे घटक मिळवणे अवघड जाते. आणि मग मर्यादित पुरवठा असेल तर मग काय होतं की ते घटक मिळत नाहीत आणि मग त्या घटकांना वेतन वाढवून द्यावे लागते आणि वेतन वाढवून दिले की पुन्हा उद्योग संस्थेला मिळणारा जो काही नफा असतो, उत्पन्न असतं, त्या उत्पन्नातून ते खर्च करावा लागतो. आता पुन्हा उत्पादन घटकाची गुणवत्ता विचारात न घेता केवळ संस्था वाढवत जाते आणि मग त्याचा मोबदल्यात काय होते? यांच्या मोबदल्यात उत्पादन घटकांचे मोबदलेसुद्धा वाढ होते आणि याचा परिणाम उद्योग संस्थेचा उत्पादन खर्च वाढत जातो. आणि मग उत्पादन खर्च वाढला की मग काय होतं की
उत्पादन खर्च वाढल्यामुळे त्या उद्योग संस्थेला पूर्वी ज्या मिळणाऱ्या काही बचती होत्या, लाभ होता, तो लाभ मात्र मिळत नाही आणि मग याचा नफ्यावर प्रतिकूल परिणाम होतो. म्हणून ही एक अमितव्ययता जी आहे, अंतर्गत अमितव्ययता सांगितली जाते. त्यानंतर आहे यंत्रसामग्री देखभाल व दुरुस्ती. आता उद्योग संस्था मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी आधुनिक तसेच मोठमोठे यंत्रे खरेदी करते आणि मग हे यंत्रे खरेदी केले की त्यांच्या किमती जास्त असतात. प्रसंगी यंत्रे आयात करावी लागतात. यंत्राची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी कुशल तंत्रज्ञ नियुक्त करावे लागतात आणि मग त्यांच्या वेतनाचा अतिरिक्त भार उद्योग संस्थेवर पडतो आणि मग यंत्रे नादुरुस्त झाल्यास, सुट्टे भाग बदलावे लागल्यास त्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागते आणि म्हणून असे जर उद्योग संस्थेमधील यंत्रसामग्रीची देखभाल आणि दुरुस्ती यावर जर मोठ्या प्रमाणावर खर्च होत असेल तर मग त्यामुळे त्यांना अंतर्गत अमितव्ययता निर्माण होतात. दुसरा आहे औद्योगिक कलह. तर औद्योगिक कलह जे आहे की उत्पादन वाढवायचं म्हटल्यावर काय करावं लागतं, उत्पादनाचे वेगवेगळ्या पातळ्यामधून उत्पादन करावं लागतं. मग त्यामध्ये आपण पातळ्यामध्ये म्हणजे पाळीमध्ये वेगवेगळ्या पाळ्या आणि पाळ्यामध्ये मग मॉर्निंग वेगळी, डे वेगळी, नाईट वेगळी, असं काय वेगवेगळ्या पातळ्यामधून त्याचं उत्पादन करावं लागतं आणि मग कामगारांची संख्या त्यामुळे वाढते. कामगार कल्याणाचे वेगवेगळे कायदे मंजूर केले जातात. प्रत्येक वेळी कामगाराकडून कायद्याचा आधार घेतला जातो. कामगार व व्यवस्थापन यामध्ये वारंवार कलह निर्माण होतात, वारंवार वाद होतात आणि मग यामधून कामगार असंतोष जो आहे, कामगारात असंतोष निर्माण होतो आणि असंतोष निर्माण झाला, त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही की मग कामगार संप, टाळेबंदी यासारखे मार्गाचा अवलंब करतो आणि या मार्गांचा अवलंब केला की उत्पादन प्रक्रिया जी आहे ती ठप्प होते, ती बंद होते आणि मग त्यामुळे ती बंद पडल्यामुळे मग त्याचा परिणाम हा उत्पादनावर होतो. मग यामुळे उद्योग संस्थेला औद्योगिक कलह वाढले की त्यामधून अंतर्गत अमितव्ययता निर्माण होतात. त्यानंतर व्यवस्थापनाची समस्या. आता उत्पादनाचे प्रमाण बरेच मोठे वाढत गेले की तेव्हा व्यवस्थापन किंवा ज्याला आपण प्रबंधन म्हणतो हे फार गुंतागुंतीचे होते किंवा त्रासदायक होते आणि मग हे त्रासदायक झालं की त्यामुळे काय होते, त्यांची कार्यक्षमता कमी होते. जे व्यवस्थापनमधील मंडळी असेल तर यांच्यावर काय होतं, त्यांची कार्यक्षमता कमी होते, अकुशलता येते आणि मग कारभार वाढल्यामुळे त्यांचा जो काही कार्यभार आहे तो कार्यभार वाढल्यामुळे निर्णय घेण्याची त्यांची जी आवश्यक ती माहिती उच्च पातळीवरील प्रबंधकापर्यंत वेळेवर पोहोचू शकत नाही. त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर होतो आणि परिणामतः प्रतिमात्रा व्यय वाढत जातो. तर ही एक त्यामधील अंतर्गत अमितव्ययता सांगितली जाते. तर याप्रमाणे वाढत्या उत्पादनामुळे विविध प्रकारच्या आंतरिक अमितव्ययता किंवा अबचती निर्माण होऊन सरासरी उत्पादन व्यय वाढवू लागतो. झालं. त्यानंतर बहिर्गत अमितव्ययता आहेत. आता आपण अंतर्गत अमितव्ययता पाहिल्या, तशाच बहिर्गत अमितव्ययता देखील आहेत की उत्पादन वाढीमुळे निर्माण होणाऱ्या ह्या ज्या बहिर्गत अमितव्ययता आहेत तर या अमितव्ययतासुद्धा महत्त्वाच्या आहेत. परंतु यामध्ये ह्या ज्या काही बाह्य अमितव्ययता आहेत तर या बाह्य अमितव्ययताचा परिणाम त्या उद्योग संस्थेवर पडत नाही आणि मग याचा जो काही प्रत्यक्ष परिणाम आहे तो प्रत्यक्ष परिणाम हा दुसऱ्यावर पडत असतो आणि म्हणून ह्या ज्या बहिर्गत अमितव्ययता आहेत त्या एवढ्या उद्योग संस्थेला काय आहेत, उद्योग संस्थेच्या उत्पादनावर त्या परिणाम करणाऱ्या नाही. आता यामधील मग बहिर्गत अमितव्ययता कोणती आहे? प्रदूषणाची समस्या. आता उद्योग संस्थेच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनाला सुरुवात होते तेव्हा उद्योग संस्था काय करतात, त्यांच्या कारखान्याच्या धुराड्यातून मोठ्या प्रमाणावर आरोग्याला हानिकारक वायू बाहेर पडतो आणि त्यामुळे त्या परिसरात राहणारे जे काही लोक असतात तर त्या लोकांच्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतात आणि मग तसेच कारखान्यातील पुन्हा
धूर तर आहेत, कारखान्यातील कचरा आहे, टाकाऊ पदार्थ आहेत, हे काय केले जातात, जवळचे नदी नाल्यामध्ये ते सोडले जातात आणि मग नदी नाल्यामधून ते विहिरीमध्ये, जवळपासच्या ज्या काही शेतामधील विहिरी असतील त्या विहिरीमध्ये येतात आणि त्यामुळे पाणी दूषित होते. आणि यामध्ये जे काही परिसरामध्ये असणारे जे काही लोक असतील, शेती असेल, तर त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. आणि मग ही काही अमितव्ययता आहे, तर ह्या अमितव्ययता प्रत्यक्ष उद्योग संस्थेला यामधून नुकसान होत नाही, परंतु ही अमितव्ययता आहे, प्रदूषणाची समस्या. त्यानंतर वाहतूक समस्या आहे की महत्तम उत्पादनामुळे लोकसंख्या, उत्पादन ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होते. परिणामतः वाहतूक व्यवस्थेवर ताण पडतो. वाहतूक व्यवस्था सुरक्षित नसल्यामुळे कच्चा माल वेळेवर पोहोचण्यात, तसेच पक्का माल बाजारात पोहोचण्यात अडथळे येतात आणि त्यामुळे उत्पादनात घट होऊन सुद्धा नुकसान व्हायला सुरुवात होते. तर ही एक वाहतूक समस्या, ही एक बहिर्गत अमितव्ययता सांगितली जाते. त्यानंतर बँक व्यवस्थेवर पडणारा ताण आहे. औद्योगिक परिसरामध्ये उद्योग संस्थांची संख्या वाढली की त्यामुळे काय होतं की एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ठीक आहे, परंतु जर आणखीन संख्या वाढत राहिली सातत्याने, तर त्यामुळे बँक व्यवस्थेच्या कर्ज देण्याच्या क्षमतेवर सुद्धा बराच ताण पडतो. वेळेवर कर्ज उपलब्ध न झाल्यामुळे उत्पादनात वाढ न होता त्या ठिकाणी घट होऊ लागते आणि म्हणून ही सुद्धा बहिर्गत अमितव्ययता आहे. त्यानंतर विजेचा पर्याप्त पुरवठा. आता उत्पादन प्रमाण वाढल्यामुळे जळणाची, यालाच आपण इंधनाची म्हणतो, इंधनाची मागणी बरीच वाढते आणि मग विशेषतः विजेच्या मागणीत बरीच वाढ होते आणि मग यामुळे काय होतं की विजेचा तुटवडा जाणवतो व त्याचा उत्पादन कार्यावर प्रतिकूल परिणाम होतो. म्हणजे त्या औद्योगिक परिसरामध्ये विजेचा पर्याप्त पुरवठा झाला नाही तर त्याचा सुद्धा काय आहे, या उद्योग संस्थेच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. त्यानंतर आहे भूक्षरणाची समस्या. हे एक महत्त्वाचं आहे की उद्योग संस्थेत उत्पादन वाढविल्यास उद्योग संस्थेतील कचरा व टाकाऊ पदार्थ हे सभोवतालच्या परिसरात विखुरले जातात किंवा ते पसरले जातात. त्यामुळे भूप्रदूषण जे आहे तर प्रदूषणाची समस्या निर्माण होते आणि मग याचा परिणाम भूक्षरणास सुरुवात होते आणि भूक्षरण झालं की भूक्षरणाचे परिणाम हे शेतीला भोगावे लागतात, त्याच्या शेतीवर दुष्परिणाम होतात आणि त्यामुळे मग शेती जी आहे तर शेतीची सुपीकता कमी होते आणि ती सुपीकता कमी झाली की त्याला आपण काय म्हणतो की ही जी सुपीकता कमी झाली की त्यामधून शेती नापीक होण्याची काय आहे, जी काही प्रक्रिया आहे ती नापीक होण्याची प्रक्रिया घडून येते आणि मग त्यामुळे सुद्धा काय होतं की आजूबाजूची जी काही शेती आहे तर ती शेती नापीक होण्यास सुरुवात होते. तर ही एक त्याची बहिर्गत अमितव्ययता आहे. तर अशा प्रकारे आपण उद्योग संस्थेचा आकार वाढल्यामुळे किंवा उद्योग संस्थेचं उत्पादन वाढल्यामुळे उद्योग संस्थेला मितव्ययता निर्माण होतात, तशाच अमितव्ययतासुद्धा निर्माण होतात. तर अशा दोन्ही प्रकारच्या आपण ज्या काही संकल्पना आहेत, मितव्ययता आणि अमितव्ययता, त्या आपण पाहिल्या. तर थोडक्यामध्ये आता आपण जे अभ्यास केला तर थोडक्यामध्ये ही जी काही बाह्य किंवा बहिर्गत अमितव्ययता होत्या तर ह्या मौद्रिक आणि तांत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या असतात. एकाच परिसरात उद्योगसंस्थेची गर्दी झाली की या बाह्य अमितव्ययता निर्माण होतात आणि यामुळे रासमान किंवा आपण घटता परिमाण नियम या ठिकाणी कार्यान्वित होतो. तर अशा पद्धतीने आपण ज्या काही मितव्ययता आहेत त्या मितव्ययतासुद्धा अभ्यासल्या आणि अमितव्ययतासुद्धा अभ्यासल्या. तर यानंतर तुम्हाला तयारी करण्यासाठी होमवर्कसाठी काही प्रश्न आहेत, ते आपण तयारी करावी. उत्पादनातील अंतर्गत व बहिर्गत मितव्ययता स्पष्ट करा, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे उत्पादनातील अंतर्गत व बहिर्गत अमितव्ययता स्पष्ट करा. आणि मागील व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला पाहायचा असेल तर या निळ्या अक्षरावर तुम्ही काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तुम्हाला मागील व्हिडिओ लेक्चरसुद्धा पाहता येईल. यामध्ये काही अडचणी असतील, काही समस्या असतील तर त्या आपण यूट्यूब आणि आपल्या क्लासरूमच्या
कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्या अडचणी ह्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर या ठिकाणी आपलं जे काही दुसरं युनिट आहे ते युनिटसुद्धा संपलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण तिसऱ्या युनिटला सुरुवात करूया. ओके, थँक्यू.